नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदीमुळे राज्यभरात ट्रक चालकाने संप सुरू केलेला आहे। सध्या या संपाचा दुसऱ्या दिवशी आहे। सध्या मी बोरिवलीतील या आयसी कॉलनी पेट्रोल पंपवर आहे। सध्या हा जर पाहिलं तर मोठाच रांग पाहायला मिळत आहे दुचुकीचा। लोकांची गर्दी जमलेली आहे। सध्या मुंबईत ठिकठिकाणी महानगरपालिकेची कचऱ्याची वाहन सुद्धा ही पोहोचलेली नाहीये। ही महानगरपालिकेची कचऱ्याचं वाहन सुद्धा ही रांगेत उभा आहे। संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात पेट्रोल पंपावर रांग लागलेला आहे। अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रस्ता रोक आंदोलन केलेलं आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागलेली आहे। याचाच परिणाम मुंबईतल्या सर्वच विभागात सुद्धा हे पाहायला मिळत आहे। बोरिवलीतील पेट्रोल पंपवर काल रात्रीच बसून फार रांग लागलेला आहे। सध्या काही पंपावरती पेट्रोल डिझेल उपलब्ध नाहीये, म्हणून नो स्टॉक म्हणून पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे। आपण काही बोलूया पण दादांची। दादा काय सांगणार, कब से आप खड़े हो इस पेट्रोल पंप पे? आधा पौना घंटा हो गया। जहाँ पे भी जा रहे हैं सब पेट्रोल पंप पे यही प्रॉब्लम है, लंबी लंबी कतारें हैं, लोग खड़े हैं सुबह से। पता नहीं नया वर्ष अच्छा स्टार्ट होना चाहिए, ये तो अलग ही हो रहा है कुछ। आपको कहाँ जाना है? मैं तो यहीं लोकल ही हूँ, मुझे लेकिन बोरिवली स्टेशन जाके आना है, बट उतना भी पेट्रोल नहीं है मेरे पास। तो कल रात भी यही ढूंढ रहा था, बट यही लंबी लंबी कतारें हैं, कल से यही। कालपासून लोकांचं गैरसोय झालेला आहे, त्रस्त झाला आहे। नागरिक आता संताप व्हायला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसे सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।